आपला भारत देश कृषीप्रधान देश होता म्हणण्याचं कारण पूर्वी आपले पूर्वज निसर्गपूरक जीवनशैली जगत होते. आता आपण निसर्गपूरक जीवनशैली जगत नाही. तर आता आपल्याला पूरक जीवनशैली विकसित करणे आवश्यक आहे. कारण जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल ही जी संकट निर्माण झाली आहेत ही आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण झालेली आहे. तर निसर्गपूरक जीवनशैली विकसित करण्यासाठी आपल्याला शेती आधारितच जीवन जगणं गरजेचं आहे का? तर तसं नाही. शेती आधारित जीवनशैली जगल्यास ते उत्तम आहे. पण प्रथम आपल्याला जी वैचारिक आपल्यात बदल करावे लागतील किंवा आपली आवड काय आहे आणि त्या आवडीला इच्छाशक्तीची जी ताकद लागेल ती निर्माण करावी लागेल. ते करण्यासाठी आपण थोडं समजून घेऊया. सइंद्रिय ऊर्जा म्हणजे ज्या व्यक्तीला निसर्गपूरक जीवनशैली विकसित करायची आहे त्या व्यक्तीची ज्ञानेंद्रिय, मन, प्राण, आत्मा आणि कर्मेंद्रिय तसेच निसर्गाची मन, प्राण, आत्मा, कर्मेंद्रिय व ज्ञानेंद्रिय ह्यांचा सहजीवन होणे. आता यास आपण कसं करू शकतो? तर मानव हा निसर्गापासूनच बनलेला आहे, निसर्गाचा एक भाग आहे. हे मानव विसरला आहे. तर मानवाला ते आता पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. इथे प्राण म्हणजे जीवात्मा आणि इथे प्राण म्हणजे जीवाणू म्हटलं आहे. निसर्गातला प्राण म्हणजे इथे आपण जीवाणू म्हटलंय. तर हे जीवाणू मानवी शरीरात नाही आहेत का? मानवी शरीरात अन्न रसापासून जी ऊर्जा निर्माण करण्याचं जे काम आहे ते मानवी शरीरातील जीवाणू करतात. आणि ती ऊर्जा मिळाल्यामुळे आपण जिवंत आहोत. तसा आत्मा इथे सेंद्रिय कर्ब म्हटलं आहे. निसर्गामध्ये आत्म्याला सेंद्रिय कर्ब म्हटलं आहे. हे नैसर्गिक शेतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतील. पण निसर्गातला सेंद्रिय कर्ब हा जर कमी झाला तर नैसर्गिक शेती ही अडचणी देते किंवा ती व्यवस्थित कार्यरत नसते. मग इथे आत्मा म्हणजे सेंद्रिय पदार्थ जे आपण अन्न ग्रहण करतो ते सेंद्रिय पदार्थच आहेत ना. त्यांचं विघटन करून त्यातूनच ऊर्जा निर्माण होते ना. हे मानवाने लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे जेव्हा तो लक्षात घेईल तेव्हा आपण काय अन्न ग्रहण करावं हे त्याच्या लक्षात येईल. कारण जे अन्न ग्रहण केल्यामुळे त्याला आनंद मिळेल ते अन्न त्यांनी ग्रहण केलं पाहिजे. जर विषयुक्त अन्न त्यांनी ग्रहण केलं तर त्याला त्रास होणार आहे. किंवा आजच्या आधुनिक जगात जे जंक फूड म्हणतो आपण किंवा आरोग्याला घातक जे अन्न आहे, मग ते पिझ्झा घ्या किंवा कोल्ड्रिंक्स घ्या, त्यामुळे ते अन्न ग्रहण केल्यामुळे मानवाला त्रास होतो, त्याचं मन चंचल होतं. मग असं अन्न ग्रहण करून चालेल का? नाही चालणार. म्हणून इथे मग आत्मा म्हणजे जर सेंद्रिय कर्ब आहे तर इथे आत्मा म्हणजे तो सेंद्रिय अन्न जे आपण ग्रहण करणार तो सेंद्रिय पदार्थच आहे. पण इथे सकस अन्न आहे, विषमुक्त अन्न आहे. ते जर नाही घेतलं तर तुम्हाला त्रास होणार आहे. मानवाची कर्मेंद्रिये हात, पाय, तोंड इत्यादी. निसर्गाची कर्मेंद्रिये सजीव सृष्टी जी निसर्गाच्या नैसर्गिक शेतीच्या दृष्टीने नैसर्गिक शेतीला उपयुक्त ठरणारी संपूर्ण सजीव सृष्टी. मानवाची ज्ञानेंद्रिये डोळे, कान, नाक, त्वचा इत्यादी आहेत. त्याच वेळेला निसर्गाची ज्ञानेंद्रिये आकाश, वायू, जल, धरा आणि अग्नी. आता ही जी पंचतत्व आहेत त्याच पंचतत्वाने मानव निर्माण झालेला आहे. तर ही पंचतत्व बिघडल्यानंतर
निसर्गाचे संतुलन बिघडते. त्याचप्रमाणे मानवाचं आकाश म्हणजे पोटातली पोकळी किंवा रक्तवाहिनीमधली पोकळी ही बिघडल्यानंतर विविध रोग होतात. वायू गॅसेस जे निर्माण होतात, जे तुम्ही चुकीचे अन्न ग्रहण केल्यानंतर निर्माण होणारे वायू हे तुम्हाला त्रासदायक ठरतात. जल 70% मानव जलापासून निर्माण झालेला आहे. मग त्यावेळेला जल तुम्ही शुद्धच प्यायला पाहिजे. विषयुक्त जल पिलात किंवा कोल्ड्रिंक्स पिलात किंवा निराळी काही द्रव पिलात जी तुमच्या शरीरासाठी उपयुक्त नाहीत, त्यावेळेला तुम्हाला त्रास होणार आहे. तो तुम्ही जाणून घेतला पाहिजे आणि तो कसा नियंत्रित ठेवता येईल किंवा त्याचं संतुलन राखता येईल त्याचा विचार करायला पाहिजे. धरा म्हणजे हे मास आपलं इथे पृथ्वी आहे. सगळी जी काही पृथ्वीमधली खनिजे आहेत त्यापासून आपल्या पेशतंतू झालेले आहेत. मग अन्न दूषित खाल्ल्यानंतर त्याच्यावर काय परिणाम होतो हेही त्या प्रत्येक मानवाला जाणवतं. त्यांनी जाणीवपूर्वक त्याची जाणीव करून घेतली पाहिजे आणि ते कसा नियंत्रित करता येईल किंवा संतुलित करता येईल ते पाहिलं पाहिजे. अग्नी म्हणजे आपल्याला भूक लागणे. इथे अग्नी म्हणजे सूर्यदेव आहे. इथे अग्नी म्हणजे भूक लागणे. अशा वेगवेगळ्या ज्या ऊर्जा आहेत त्या शरीरात आहेत, त्या ऊर्जांचं संतुलन राखण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी मन प्रसन्न ठेवलं पाहिजे आणि मन प्रसन्न राहण्यासाठी काय करता येईल त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. हे जर आपण निसर्गाला समजून घेऊन प्रत्येक व्यक्तीने आपली इंद्रिय निसर्ग व्यवस्थेत संतुलित केली, त्यानंतर प्रत्येक मनुष्याची आवड निरनिराळी असते. त्या आवडीनुसार इच्छाशक्ती निर्माण होत असते. तर मला आवड जर शेतीची आहे तर माझी इच्छाशक्ती काय असली पाहिजे, तर मला शेतीविषयक जे ज्ञान आहे आणि माझं मन आणि माझी ज्ञानेंद्रिय ही त्यात गुंतवावी लागतील. त्यातला सूक्ष्म अभ्यास मला करावा लागेल, जेणेकरून माझी इच्छा पूर्ती होण्यासाठी आणि आवड जोपासण्यासाठी मला निसर्गाकडनं ऊर्जा मिळेल. एखाद्याची आवड चित्रकला असेल तर त्यांनी मन आणि ज्ञानेंद्रिय हे चित्रकलेमध्ये गुंतवलं पाहिजे. चित्रकला हा विषय निसर्गात कुठे आहे तो शोधला पाहिजे. निसर्गातली जी चित्रकला आहे ती समजून घेतली पाहिजे. अशा आवडीनुसार तुम्ही निसर्गात त्या ऊर्जा शोधलात आणि त्या ऊर्जेचा सूक्ष्म अभ्यास केलात तर तुमची आवड जोपासण्यासाठी जी इच्छाशक्ती लागेल किंवा ऊर्जा लागेल ती तुम्हाला प्राप्त होईल. असंच मानवाचं आणि निसर्गाचं नातं आपण जपणं आवश्यक आहे. प्रथम आपली आवड काय आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि ती आवड जोपासणी. खूप जणांना आवड माहीत असते, त्यांना कळतं की मला हे आवडतं, पण ती आवड जोपासण्यासाठी जी इच्छाशक्ती लागते तिची कमतरता भासते. आता ही कमतरता का भासते, तर आपण त्या इच्छाशक्तीला आवश्यक ऊर्जा आपल्या इंद्रियांकडनं प्राप्त करत नाही. जर मी माझी इंद्रिय म्हणजे मी व्यक्ती म्हणून मला निसर्गाशी एकरूप करीन, म्हणजे मगाशी आपण बघितलं तसं की मी जर निसर्ग सामावून घेतला तर त्याचं संतुलन राखलं तर माझं शरीराचं शारीरिक मानसिक बौद्धिक संतुलन होईल आणि ते मला ऊर्जा निर्माण करेल, जी ऊर्जा मला माझी आवड जोपासण्यासाठी उपयुक्त ठरेल. आता म्हणून प्रथम आपली जे शरीर आहे त्या शरीराची शारीरिक मानसिक बौद्धिक संतुलन होण्यासाठी पोषक आहार, मन प्रसन्न राहण्यासाठी वातावरण आणि दुसरं मन प्रसन्न राहण्यासाठी जी आवड आहे त्या आवडीत जर आपण गुंतवून घेतलं, त्याचा सूक्ष्म अभ्यास केला तर आपलं मन प्रसन्न राहू शकतं आणि मन प्रसन्न झालं की इतर निसर्गातली जी काही आपल्या सामावलेली ऊर्जा आहे
ती विकसित होऊन आपली आवड जोपासण्यासाठी इच्छाशक्ती प्रबळ होईल. आता इच्छाशक्ती प्रबळ झाली, मग मी तो सराव करायला पाहिजे. आता मला नैसर्गिक शेतीविषयी आवड होती, ती नंतर नैसर्गिक शेतीपर्यंत मी पोचलो. मग शेतीवरील आवड मला माझी इच्छाशक्ती प्रबळ करण्यासाठी उपयुक्त ठरली. त्यासाठी मी भारतभर फिरलो आणि प्रत्येक शेतीच्या प्रत्येक बाजूचा अभ्यास केला. त्यात असलेली जे विज्ञान आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि ते विज्ञान आणि किंवा ते नैसर्गिक शेतीची व्यवस्था मला किती उपयुक्त आहे हे पण समजून घेतलं. त्यामुळे गेली 2005 ते 25 पर्यंत त्याचा मी सराव केला. आता हा सराव केल्यानंतर माझी एक शेतीकडे बघण्याची एक दृष्टी आहे. ती दृष्टी म्हणजे मी जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल याविषयी प्रथमपासूनच जागृत होतो आणि नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून पर्यावरणाचं आपल्याला संवर्धन करता येईल का, आणि तो विचार करून मी कार्बन फुटप्रिंट, पाण्याच्या फुटप्रिंट ह्या दृष्टिकोनातनं माझ्या गरजा आणि माझी निसर्गपूरक जीवनशैलीकडे पाहत गेलो. त्यातनं माझ्यात काही कौशल्य निर्माण झाली. मला काही डॉक्युमेंटेशन करण्यात मार्गदर्शन मलाच झालं. त्यातनं खूप काही मला समजू लागलं आणि त्यात माझी प्रगती होत गेली. तुमची कौशल्य विकसित झाल्यानंतर तुम्हाला कलात्मक दृष्टी विकसित होणं गरजेचं आहे. कौशल्य जेव्हा तुमचं विकसित होतं त्याला सौंदर्य कसं प्राप्त होईल? सौंदर्य म्हणजे सुंदर दिसणे नाही, तर त्याचं अस्तित्व सुंदर असणं. म्हणजे त्याच्यातनं मला प्रसन्नता वाटत असेल, माझं मन प्रसन्न होत असेल, तर ती कलात्मक दृष्टी मला आत्मसात करता आली आणि मी माझ्या आवडीसोबत इच्छाशक्ती बरोबर जगू लागलो. म्हणजे मी माझ्या सोबत जगू लागलो. माझ्यातल्या निसर्ग आणि बाहेरच्या निसर्गाबरोबर एकरूप होऊन जगण्याची मला कला किंवा कलात्मक दृष्टी प्राप्त झाली. ही स्थिती आल्यानंतर आता कार्बन फुटप्रिंट, पाण्याचं फुटप्रिंट हेच जर मी उदाहरण घेतलं तर त्याचं डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे आणि डॉक्युमेंटेशन झाल्यानंतर त्याचं अनालिसिस होणं गरजेचं आहे. ह्या सगळ्याच गोष्टी म्हणजे ती कला जी आहे ती मला एकट्याला साध्य करता येणं शक्य नाही, कारण त्यात खूप आणि बौद्धिक गोष्टी आहेत. मग हळूहळू मी काही जणांना माझ्या सोबत घ्यायला सुरुवात केली आणि त्यांच्या माध्यमातून मला माझी कला आत्मसात करता येईल का? मला जगासमोर नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आपण जागतिक तापमान आणि हवामान बदल नियंत्रित करू शकू का, हे जगाला समजेल ह्या शास्त्रीय वैज्ञानिक भाषेत मला समजवता येईल का, त्या दृष्टीने मी माझी कला आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. आणि अजूनही मी असं म्हणणार नाही की माझं व्यक्तिमत्व विकसित झालं आहे. ज्या वेळेला हे मी करू शकीन त्यावेळेला मला निसर्गातील विविध गोष्टींचं आकलन होईल आणि त्यातनं हळूहळू माझं व्यक्तिमत्व विकसित होईल. आणि एकदा का व्यक्तिमत्व विकसित झालं तर त्या व्यक्तिमत्वासोबत मला जगणं खूप छान आनंददायी होईल आणि ते इतरांसाठी उपयुक्त असेल. जेव्हा तुमचं व्यक्तिमत्व इतरांसाठी, निसर्गासाठी उपयुक्त होतं त्यावेळेला निसर्गाकडून आणि तुमच्या असलेल्या इंद्रियांकडून तुम्हाला ऊर्जा प्राप्त होते. त्यातनं तुमचं चैतन्य जागृत होतं आणि जसं काही चैतन्य जागृत होतं तर निसर्गात खूप छान तुम्हाला प्रसन्न करणाऱ्या गोष्टी घडतात. त्याचा मी अनुभव घेत आहे, त्या तुम्हाला जाणवतात.
त्या तुम्हाला आनंद देतात आणि त्यातनं तुमचं परत जसं काही तुमच्या मनामध्ये आनंद निर्माण झाला जो तुमचा आहे, त्या आनंदातनं चैतन्य जागृत होतं आणि त्यानंतर तुम्हाला खूप छान वाटतं. तर आपल्याला निसर्गपूरक जीवनशैली विकसित का करायची आहे? तर मला ह्या निसर्गाच्या सानिध्यात आनंदमय जगायचं आहे, मला छान जगायचं आहे, मला इतरांसाठी उपयुक्त कार्य करायचं आहे. हे जर ध्येय ठेवलं तर जगणं खूप सुंदर होतं, जे आपले पूर्वज जगत होते. आता प्रत्येक व्यक्तीनुरूप त्याची जगण्याची पद्धत किंवा त्याची विचार करण्याची पद्धत यात विविधता असणार आहे. परमेश्वराने प्रत्येकाला एक निराळं व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे. तर त्या अनुसार त्याचे विचार वेगळे असणार आहेत, त्यांचा अनुभव वेगळा असल्यामुळे त्या अनुभवातनं निर्माण होणारी त्याचं व्यक्तिमत्व हे निराळं असणार आहे. तर त्यामुळे त्या मनभेदात आपण पडता नये. एखादी समोरची व्यक्ती मला किती उपयुक्त आहे, मी त्याला किती पूरकतेत आहे, हे जर आपण जाणून घेतलं आणि ह्याचं संतुलन मला करता येईल का, माझ्यामुळे त्यालाही मला आनंद देता येईल, त्याच्यामुळे मलाही आनंद घेता येईल, असं मला जगता येईल का, असं जगता आलं तर जगणं हे आनंदमय होईल आणि ते खऱ्या अर्थाने तेव्हा निसर्गपूरक होईल. तर हे करण्यासाठी आपण प्रयत्न करूया, जेणेकरून आणि इतरांनाही त्यासाठी सहभागी करून घेऊया आणि सगळ्यांचं जीवन कसं आनंदमय होईल त्यासाठी आपण सहजीवनात छान जगण्याचा प्रयत्न करूया. आपलं व्यक्तिमत्व कसं असावं? आपलं व्यक्तिमत्व हे उपयुक्तता आणि पूरकता ह्या तत्वावर अवलंबून असावं. म्हणजे मी एखाद्याच्याला काही उपयोगी पडलो तर त्याचा व्यवहार माझ्याशी पूरकतेत असायला पाहिजे. म्हणजे त्याला जर मनापासून वाटलं की ह्या व्यक्तीने मला काही कार्यासाठी सहकार्य केलं आणि माझं ते कार्य झालं, तर कधीही त्या व्यक्तीला दुःख देऊ नये किंवा कुठल्या गोष्टीत ते उपयुक्त ठरलं त्याच्याबद्दल त्याच्याशी संवाद साधावा आणि त्याला ते सांगावं की ह्यामुळे माझं कार्य झालं, तुम्ही मला उपयोगी ठरलात, की ती पूरकता आपल्यात असली पाहिजे. आणि उपयुक्तता, मी एखाद्याला उपयोगी पडलो तर त्यांनी त्याच प्रमाणात मला पूरकतेत असलं पाहिजे, म्हणजे त्याचं संतुलन असायला पाहिजे. हे जर संतुलन बिघडलं तर मग शाश्वत जगण्याची जो आनंद आहे तो मिळणार नाही. आता उपयुक्तता आणि पूरकता ह्याविषयी बोलायचं झालं तर आज आपली शेती व्यवसाय हा अडचणीत सापडलेला आहे. तो का सापडला ह्याचा जर आपण अभ्यास केला, पूर्वी शेतकरी आणि शेतकऱ्याला मदत करणारे इतर घटक हे उपयुक्त आणि पूरकता ह्याच्यात बरोबरीने संतुलित त्यांचं जीवन होतं. म्हणजे लोहार असू दे, कुंभार असू दे, सुतार असू दे, जे शेतकऱ्याला च्या इतर गरजा होत्या त्या गरजाला ते शेतकऱ्याबरोबर उपयुक्तता आणि पूरकतेत संतुलित जगत होते. शेतकऱ्याकडे जे धान्य पिकत होतं ते तो अंगणात रास लावून ठेवत असे आणि त्या रास लावलेल्या धान्याचं जसा जसा त्याला उपयोगी पडलेली व्यक्ती येत असे त्याला हवं तेवढं घेऊन जाण्या सांगत असे. पण ती व्यक्ती विचार करायची की मी ह्यालाच उपयोगी नाही पडलोय, मी खूप जणांना उपयोगी पडलोय, माझी वर्षाची गरज किती आहे, तर मला ह्याच्याकडनं किती घेतलं पाहिजे, तेवढंच तो घेत असे. त्यामुळे सगळ्यांच्या गरजा पूर्ण होत होत्या
आणि शेतकऱ्याची गरज पूर्ण होत होती. त्यानंतर काही कालावधीनंतर शेतकऱ्याच्या मनामध्ये चुकीच्या भावना प्रगट झाल्या आणि चांगलं धान्य तो आतमध्ये काढून ठेवायला लागला घरात, आणि जे दुय्यम दर्जाचं धान्य आहे ते धान्य अंगणात ठेवत होता आणि ते इतर लोक येऊन घेऊन जात होती. आता त्यांना कळलं की शेतकरी आपल्याला फसवत आहे, संतुलन बिघडलं. असं संतुलन बिघडत बिघडत पूर्ण समाज व्यवस्थेचे संतुलन बिघडलं, ती ग्रामव्यवस्थेचं संतुलन बिघडलं, त्याबरोबर शेतीमध्ये हव्यास आला आणि शेतीचं संतुलन बिघडलं, निसर्गाचं संतुलन बिघडलं. मग उपयुक्तता आणि पूरकता ही जर आपण आजही संतुलित जगलो तर त्यातून निर्माण होणारी ऊर्जा ही आपल्याला आनंद देते. म्हणजे पिकलेलं धान्य जेव्हा एखादा तो शेतकऱ्याला पूरकतेत असलेल्या व्यक्तीने नेलं आणि तो जेव्हा ते अन्न ग्रहण करेल तेव्हा तो शेतकऱ्याला वा छान आहे, माझ्या त्याचं शरीर पण त्याच्याने चांगलं पोषण होणार आहे. मग त्याच्या शरीरातले सगळे घटक हे शेतकऱ्याला आशीर्वाद देणार. त्याने पूरकतेत जे शेतकऱ्याला अवजारं काही दिली असतील ती व्यवस्थित काम केल्यामुळे शेती करणं शेतकऱ्याला सोपं झालं. तिकडची निसर्ग व्यवस्था ही आनंदमय झाली. त्यातनं निर्माण होणारी ऊर्जा त्या व्यक्तीला मिळणार आहे. असं ऊर्जेचं आदान प्रदान होत होतं आणि ती ऊर्जा मिळाल्यामुळे त्या कला, आवड, कौशल्य आणि कलात्मक दृष्टी ह्या विकसितच होत राहत होत्या. हे नैसर्गिकरित्या होत होतं. इथे थोडं संतुलन बिघडल्यामुळे ते आता नैसर्गिकरित्या होत नाही, ते आता आपल्याला करावं लागणार आणि हे संतुलन मात्र ठेवावं लागणार. संतुलन ठेवलं तर ऊर्जा निर्माण होणार आणि ती ऊर्जा ज्यांच्या दोघांमध्ये व्यवहार आहे त्यांना ते पूरकतेत जाणार, त्यांची जीवनशैली आनंदमय होणार. आता ही ऊर्जा संतुलित आहे तर व्यावहारिकता म्हणजे त्यातच भाग आला तो व्यावहारिकता. आता आपण व्यवहार करतो, हे पूर्वीची पद्धत झाली, आता व्यवहार करतो. व्यवहार करताना ज्याच्याशी व्यवहार करणार मला मोबदला जास्त मिळावा म्हणून जर व्यवहार केला तर अन्याय होणार, कोणाचं तरी नुकसान होणार आणि त्यातनं क्लेश निर्माण होणार. ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आज शेतकरी धरणी मातेवर अन्याय करतोय, जास्त हव्यासापोटी निसर्गावर अन्याय करतोय, त्यातनं उत्पादित झालेल्या मालावर जे काही व्यापारी आहेत ते शेतकऱ्यावर अन्याय करतायत. ते ग्रहण करणाऱ्यानं जे ग्राहक आहेत ते ग्रहण करतायत. असं प्रत्येक जण एकमेकावर अन्याय करतोय आणि आपलं नुकसान करून घेऊन काय नुकसान होतंय? आरोग्य बिघडलंय, कौटुंबिक स्थिती बिघडली आहे आणि पाहावा तेवढा क्लेश निर्माण झालेला आहे. आनंदाचा लवलेश नाही. आता आनंद म्हणजे आपण जे कृत्रिम आनंद, क्षणिक आनंदाच्या मागे लागलोय, त्यामुळे समाज व्यवस्था बिघडलेली आहे. तर आपल्याला खरं नैसर्गिक आनंद मिळाला पाहिजे, आपल्या आत्म्याला आनंद मिळाला पाहिजे, तर आपला व्यवहार हा न्यायाचा असला पाहिजे. जर मी शेतकऱ्याकडनं काही घेतलं तर त्याला योग्य किंमत मला देता आली पाहिजे आणि त्यांनी मला योग्य माल दिला पाहिजे. जर माझ्याकडे काही लोक कामाला येत असतील तर त्यांना मी योग्य मोबदला दिला पाहिजे. मी त्यांना योग्य मोबदला दिल्यानंतर त्यांनी माझं काम प्रेम भावाने पूर्ण करायला पाहिजे. त्यांनी तिथे मला त्रास देता नाही, तर ते संतुलन अबाधित राहील. आणि असं जर संतुलन आपण आभारित राहू शकलो आणि न्यायाने व्यवहार करू लागलो तर माझ्याकडे काम करणाऱ्याची पण समृद्धी होणार, माझीही समृद्धी होणार आणि मलाही आनंद उपभोगता येणार, सगळ्यांनाच आनंद उपभोगता येणार. आणि जेव्हा सगळे आनंदी असतील त्यावेळेला जे सहजीवन असेल ते खूप सुखमय असेल आणि खऱ्या आनंदाने जगता येईल. त्यानंतर आपल्याला निसर्गातील जे काही घटक आहेत त्याविषयी आत्मीयता निर्माण होईल, ती सांभाळण्याची आपल्याला बुद्धी होईल आणि निसर्गाचा ऱ्हास होणार नाही. असं सगळे मिळून प्रयत्न करतील
आणि आपण निसर्गासहित सगळ्याचं संतुलन राखून छान जीवनशैली जगू शकू. निसर्गपूरक जीवनशैली जगण्यासाठी मला निसर्गामध्ये ज्या निसर्गाच्या व्यवस्था आहेत त्या मला माझ्यात समजून घ्याव्या लागतील. संपूर्ण सृष्टी, संपूर्ण निसर्ग पंचतत्वांनी बनला आहे. मी सुद्धा पंचतत्वापासून बनलेला आहे. मग त्या निसर्गाच्या व्यवस्था ज्या माझ्या सोबत आहेत त्या समजून घेऊन मी जगायला सुरुवात केली तर मला निसर्गपूरक जीवनशैली जगणं सोपं होणार आहे. मला माझी आवड लक्षात आली. मग ते आवड जोपासण्यासाठी किंवा आवड विकसित करण्यासाठी मला इच्छाशक्ती वाढवावी लागेल. त्यासाठी निसर्गातल्या ऊर्जेचा सहभाग वाढवावा लागेल. हे आपण बघितलं. आता माझी आवड, मी इच्छाशक्ती पूर्ण केली, माझी आवड जोपासली, त्याने माझं संपूर्ण जीवन परिपूर्ण होणार आहे का? तर नाही. मानवाच्या एकूण 16 गरजा आहेत. मग माझ्या आवड जोपासताना माझ्या इतर गरजा मी कसा उपयुक्तता आणि पूरकतेचं संतुलन राखून जगू शकतो ह्याचं मला व्यवस्थापन करावं लागेल. आता शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न हे प्रत्येक जीवाची गरज आहे. मानवालाच नाही, प्रत्येक जीवाला शुद्ध हवा लागते, शुद्ध पाणी लागते आणि शुद्ध अन्न लागतं. हे कसं प्राप्त होईल? तर हे नैसर्गिक शेतीतनं प्राप्त होऊ शकतं. ज्या वेळेला आपण नैसर्गिक शेतीविषयी पुढे बोलणार आहोत त्यावेळेला ह्याच्यावर सविस्तर आपण बोलू. त्यानंतर माझी गरज काय आहे? तर पर्यावरणपूरक निवास. हा पर्यावरणपूरक निवास माझ्या पूर्वजांनी विकसित केलेला आहे. कोकणातल्या घरं कसे असावीत आणि ती घरं बांधण्याचे कौशल्य त्यांच्याकडे विकसित होतं. आता आपण पाश्चात्य विज्ञानातनं जी एक साचेबंद ग्रह निर्माण करतो आहोत ते आपल्याला उपयुक्त आहे का किंवा पूरक आहे का? निसर्गात उपयुक्त आहे का? निसर्गात पूरक आहे का? ह्याचा आपण विचार करत नाही. तर बांबू असलेली, माझ्या बागेत असलेली माती, अशी साधनं घेऊन मी छान घर करू शकतो का? तर नक्कीच करू शकतो. आणि जी ती त्या घरामध्ये कलात्मकता आणायची आहे, मला सौंदर्य आणायचं आहे, ते आणण्याचं पण आमच्या पूर्वजांकडे ती कला अवगत होती. अजूनही काही जणांकडे ती अवगत आहे. लाईम प्लास्टरच्या माध्यमातनं, कलाकृतीच्या माध्यमातनं जी खूप भव्य दिव्य आहे. मग त्याचं मी शिक्षण घेणार का? किंवा ज्याला आवड आहे तो ती शिक्षण घेऊ शकतो का? आणि तो इतरांना पूरकता, उपयुक्तताचे संतुलन राखून पुरवू शकतो का? तर ते शक्य आहे. त्यानंतर येतं कपडे. आता आपण कापूस कोकणात पिकतो का? तर नाही पिकत. कापूस जिथे पिकतो तिथे कापसावर आधारित कपडा तयार करणं जो हातमागावर असेल, हस्तकलेवर आधारित असेल, कारण हस्तकलेला जागतिक बाजारपेठेत खूप मागणी आहे. ब्रिटिशांनी इथे कापड मिल आणून, स्वस्त कापड आणून एक ग्राहक, आमची जी लोकसंख्या आहे ती ग्राहक त्यांनी मिळावेत ह्या उद्दिष्टाने आणलं. पण त्या माध्यमातून आम्ही आमचं कौशल्य हिरावून बसलो, गमावून बसलो. मग ते कौशल्य परत आपण आपल्या आत्मसात करू शकत नाही का? मग आता केळीच्या खोडापासून कपडा बनतो, बांबूपासून कपडा बनतो, घायपातीपासून कपडा बनतो, अननसापासून चांगलं लेदर बनतं. तर हे जे काही आता नवीन संशोधन होत आहेत ती कौशल्य मी आत्मसात करून जर एक गाव केंद्री व्यवस्था मी निर्माण केली जिथे मला
त्या गावातल्या लोकांना आवश्यक असणारी शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध अन्न नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून पर्यावरणपूरक निवास निर्माण करण्यासाठी त्या गावातली लोक मी विकसित करण्यासाठी प्रयत्न केला. मला असणारी कपड्याची गरज भागवण्यासाठी गावातल्या लोकांना विकसित केलं. आणि ह्या माझ्या 5 गरजा जर मी गाव पातळीवर परिपूर्ण करू शकलो तर माझं कार्बन फूटप्रिंट आणि पाण्याचं फूटप्रिंट हे संतुलित राहील, ज्यामुळे पंचतत्वाचं होणारं प्रदूषण मला रोखता येईल आणि एक छान जीवनशैली मला जगता येईल, गावाला जगता येईल आणि इतर लोकांना मला ती अनुभव म्हणून देता येईल. त्या माध्यमातून मी पर्यटनाचे विविध प्रकार विकसित करू शकतो. त्यानंतर येते वाहतूक, संवाद आणि करमणूक. आता वाहतूक आता गरज आहे, वाहतुकीची गरज आहे, मला गाडी लागणार आहे. मग ती गाडी वापरत असताना मी गाव पातळीवर बायोगॅस किंवा हरित ऊर्जा अंतर्गत जर काही व्यवस्था गावातल्या गरजेपुरती विकसित करू शकलो तर पुन्हा जे इंधन संपणार आहे आणि ज्या इंधनामुळे जागतिक तापमान वाढ होत आहे त्या इंधन वापरायची मला गरज भासणार नाही. संवादाची वेगवेगळे यंत्रणा विकसित झालेल्या आहेत. मोबाईल आहे, आपण करमणुकीसाठी टीव्ही पाहत आहोत. पण ह्या मोबाईल आणि टीव्हीमुळे माझ्या गावातल्यांशी होणारा संवाद तुटलाय का? पूर्वी गावाच्या एका चौकात लोक जमा होत होती. त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांची विषयी आलेल्या अडचणी किंवा आलेले अनुभव ते एकमेकात त्याची देवाणघेवाण करत होती. त्यामुळे त्यांचे प्रश्न गाव पातळीवर सुटत होते. त्यांना एकमेकांच्या आलेल्या अनुभवातनं कौशल्य विकसित होत होती. आता आपण मोबाईलमध्ये व्यस्त आहोत. घराघरामध्ये मोबाईल झाल्यामुळे घरात संवाद होत नाही. कोणाच्या मनात काय चाललंय आहे, कोण डिप्रेशन खाली आहे, कोणाला काही अडचण आहे हे पण आपल्याला कळत नाही. आणि करमणुकीला आपण टीव्ही वापरतो आणि टीव्हीचे कलाकारांचं जे भौतिक सुख आहे त्यापासून मोहित होऊन आपली तरुण पिढी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत आहे. ते जगणं किती कठीण आहे हे त्यांना त्यात सहभागी असलेल्या लोकांना विचारायला पाहिजे. ते किती कष्टमय आहे. त्यापेक्षा गाव पातळीवर जी करमणुकीची साधनं होती त्यात ते आनंद घेत होते. तेवढाही आनंद त्या कलाकारांना मिळत नाही. त्यांना ताण आहे, तणाव आहे आणि त्यामुळे ते व्यसनाधीन झालेले आहेत. जास्तीत जास्त कलाकार व्यसनाधीन झालेले आहेत. मग गाव पातळीवर आपण वाद्य वाजवण्याचं, संगीत ऐकण्याचं, निसर्गात असलेलं संगीत ऐकण्याचं, निसर्गात पशु पक्षी जे आपली करमणूक करतात ती पाहण्यात, हे आपण सगळं विसरलो. जे छोटे छोटे खेळ होते, जे सणामध्ये स्त्रियांसाठी पुरुषांसाठी खेळ आहेत, फुगडी आहे, भजन आहे, ह्यातनं आपल्याला आनंद मिळत होता. आपली त्यावेळीची शारीरिक व्यायामाची गरज, आपण केलेल्या कामातनं आपल्याला पुन्हा आपलं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आवश्यक असणारी जी हालचाल होती त्या खेळातनं होत होती आणि ते उपयुक्तता पण होती आणि पूरकतेत आणि संतुलन होतं. ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल आणि त्या कशा पुन्हा विकसित करता येईल. एक गाव एक FPO च्या माध्यमातनं ज्या आपण एकत्रितरित्या काही गरजा निर्माण करू शकतो का, आणि ज्या पूर्वीच्या काळी करमणुकीची संवादाची साधनं होती ती विकसित करण्यासाठी आपण काही प्रयत्न करू शकतो का, हे करणं फार गरजेचं आहे. तरच आपण निसर्गपूरक जीवनशैली जगू शकू. आता ह्या सगळ्या ज्या मी गरजा म्हटलं त्या गरजा मला पूर्ण करण्यासाठी
सक्षम व्यक्तिमत्व विकसित करावं लागेल. आणि हे सक्षम व्यक्तिमत्व मी तेव्हाच विकसित करू शकेन ज्या वेळेला त्या व्यक्तीला त्या विषयाची आवड असणं गरजेचं आहे आणि ती आवड परिपूर्ण करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असण्याची गरज आहे. आणि त्या इच्छाशक्तीला जोड शिक्षणाची आहे. मग ते आपल्या पूर्वजांनी साठवून ठेवलं मौखिक शिक्षण असू दे किंवा आधुनिक शिक्षण असू दे, ते शिक्षण घेऊन मला गावातल्या लोकांच्या गरजा पूर्ण करता येईल का? मला माझ्या व्यक्तिमत्वातनं इतरांना उपयुक्त मी माझं व्यक्तिमत्व शिक्षणाच्या माध्यमातून करू शकेन का? हे करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि ज्यावेळेला हे एक समूह निर्माण होईल किंवा सहजीवन निर्माण होईल त्यावेळेला माझं आणि माझ्या समूहातल्या असलेल्यांचं आरोग्य शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक हे खूप छान असणार आहे. मला दररोज डॉक्टरची गरज भासणार नाही. काही ऋतुकालानुसार काही जर मला अडचण आलीच तर गावी वनस्पतींवर आधारित उपचार करणारे वैद्य मंडळी असतील, त्यातूनही मला जर गरज बसली तर मी आरोग्यासाठी त्या प्रणालीकडे जाईन. पण माझं आरोग्य, दैनंदिन जीवन शारीरिक, मानसिक, बौद्धिक हे सुदृढ असणं, निरोगी असणं गरजेचं आहे. त्यासाठी मी प्रयत्न करीन. आता हे जर मी प्रयत्न केलं, माझं शारीरिक, मानसिक, बौद्धिक आरोग्य जर छान असेल तर मला शांतता लाभेल, आतून शांतता लाभेल. बाहेर शांतता शोधण्याची गरज नाही. पहिला मी शांत असला पाहिजे तर मी बाहेरची शांतता अनुभवू शकतो. आणि ती शांतता प्रत्येक मानवाची गरज आहे. आणि ती जेव्हा त्याला शांतता लाभेल तेव्हा तो स्वतःला सुरक्षित अनुभवेल. आणि निसर्गाशीच त्याचं एक नातं जुडल्यानंतर निसर्ग माझा सांभाळ करणार आहे. जी काही मी निसर्गाची व्यवस्था विकसित केलेली आहे, मग ते वनस्पती असतील, काही वड, पिंपळ यासारखे पंच पल्लव वनस्पती असतील ज्यांच्याकडे ऊर्जा आहे, त्या ऊर्जेच्या माध्यमातून माझी सुरक्षा होईल. आणि मी सगळ्यांची नैसर्गिक न्यायाने वागेन. मी माझ्या हव्यासापोटी कोणाचं नुकसान करणार नाही, कोणाला त्रास देणार नाही. पूर्वीच्या पूर्वज म्हणत की आपण कोणाची काही चोरी केली तर ते आपल्याला लाभणार नाही किंवा कोणाला त्रास दिला तर तो परत आपल्याला भोगायला लागेल. असे जे समज होते ते समज मला चुकीचं वागण्यापासून लांब नेत होते. त्याचा मी विचार करीन आणि नैसर्गिक न्यायाने सर्वांशीच, मनुष्याशी, प्राण्याशी, वनस्पतींशी, कुठलंही झाड मी उगाचच तोडणार नाही. गरज असेल तर त्याची पूर्ण परवानगी घेऊन त्याची क्षमायाचना करून मी तोडीन. पण त्याच्या बदल्यात मी स्वतः आणि झाडं लावीन, जी पूर्वजांची पद्धत होती. तर हा नैसर्गिक न्याय जोपासण्याची फार गरज आहे. आणि जेव्हा आपण हा नैसर्गिक न्याय जोपासू त्यावेळेला माझी लोभापासून मुक्तता होईल. कारण माझ्या गरजा परिपूर्ण होत आहेत. मला लोभ करण्याची गरजच नाही. कारण मला जे हवंय ते पर्याप्त मिळण्याची आणि पुढे मिळण्याची, आता वर्तमानात पण आणि भविष्यात पण मिळण्याची मला शाश्वती होते. गाव पातळीवर ते मला मिळणार आहे. त्यामुळे माझी लोभापासून मुक्तता होईल. मला साठवणूक करायची गरज नाही. पुढच्या पिढीला पण ते मिळण्याची मी ती सुरक्षा निर्माण करणार आहे. पुढच्या पिढीला मला जे प्राप्त झालं ते देणं हा माझा निसर्ग नियमाप्रमाणे न्यायाने वागीन. त्यांच्यावर अन्याय होणार नाही माझ्याकडनं, ह्याची मी जबाबदारी घेईन. आता हे सगळं केल्यानंतर जो मला जास्त दगदग करावी लागणार नाही. ती व्यवस्था विकसित झाल्यावर, आता व्यवस्था विकसित नाही त्यामुळे
आता आपल्या पिढीला एक 20 वर्ष हा परत स्थापना करावी लागणार सगळ्या व्यवस्थेची, जी पूर्वी भारतात होती. काही त्या त्रुटी होत्या, त्या त्रुटी मी वैज्ञानिक शिक्षण घेतल्यामुळे त्या कमी करीन आणि दिवसेंदिवस अभ्यास करून त्या कमी करण्याचा प्रयत्न करीन. त्यामुळे मला पुढे भरपूर मोकळा वेळ मिळेल. तो मोकळा वेळ मी माझी आवडीच्या गोष्टी करण्यासाठी किंवा त्याचा अभ्यास करण्यासाठी त्याचा उपयोग करीन. त्यामुळे माझं व्यक्तिमत्व दिवसेंदिवस विकसित होत जाईल आणि हे व्यक्तिमत्व विकसित होत झाल्यानंतर मला माझी प्रतिष्ठा मनापासून वाटेल. लोकांनी मला प्रतिष्ठित म्हणण्याची गरज नाही, लोकांनी मला चांगलं म्हणण्याची गरज नाही. मला माझा अभिमान वाटला पाहिजे, मला माझी प्रतिष्ठा वाटली पाहिजे. माझ्या जन्माचं, माझं जगण्याचं मला सार्थक वाटलं पाहिजे. आणि ती जेव्हा प्रतिष्ठा मला मिळेल त्यावेळेला मी निसर्गपूरक जीवनशैली जगल्याबद्दल मला अभिमान वाटेल. आणि ह्या अशा 16 गरजा योग्य पद्धतीने मिळण्याची व्यवस्था आपल्याला आता विकसित करावी लागेल. तर पुढच्या पिढीचं जीवन हे सुखमय होईल. आपलं आणि पुढच्या पिढीचं जीवन सुखमय होईल.